श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. रोज नियमितपणे आम्ही आपल्यापर्यंत चांगले मार्गदर्शन पोहोचवत आहोत. आपल्या जीवनात येणाऱ्या अडथळ्यांवर मार्ग सांगत आहोत. जरी कितीही वाईट दिवस असले तरी एक ना एक दिवस तुमचं आयुष्य बदलणार आहे. कारण आपल्या भक्त परिवारापैकी अनेकांच्या आयुष्यात मोठे चमत्कार घडले आहेत. उद्याही तुमच्या जीवनात कुठलाही चमत्कार घडू शकतो किंवा आजही घडू शकतो किंवा 2 दिवसांनीही घडू शकतो. मात्र आपण आशा सोडायची नाही. आपण आपला विश्वास कमी होऊ द्यायचा नाही. भगवंत आपली परीक्षा बघत आहेत ना, बघू द्या. त्या परीक्षेमध्ये नापास मात्र आपल्याला व्हायचं नाही. अनेकांना आपल्या स्वामी समर्थांनी खूप मोठे चमत्कार दाखवले आहेत. आपल्या भगवंताने त्यांचं जीवन बदललं आहे. तर मग आपल्या जीवनामध्ये देखील असणारं दुःख ते का संपवणार नाहीत. एवढं सुंदर जीवन त्यांनी आपल्याला दिलं आहे. या जीवनातील जे काही वाईट मार्ग आहेत ते आपण सोडले पाहिजे. जीवनात घडणाऱ्या अनेक गोष्टींपैकी फक्त चांगल्या गोष्टी आपण अवलंबल्या पाहिजे. कधीकधी माणसाला खूप दुःख असह्य होतं. त्याला असं वाटतं की सर्व काही सोडून जावं. परंतु लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला असं वाटतं तेव्हाच खरी स्वामी लीला सुरू होते. जेव्हा माणूस खूप त्रासतो, खूप दुःखात बुडून जातो, त्यावेळेस खरी स्वामींची लीला सुरू होते. तेथून खरं आपल्या जीवनाचा सार्थक होण्यास सुरुवात होते. ज्यावेळेस आपण शेवटच्या क्षणी हार मानत नाही, तेव्हा देवही आपली परीक्षा घेणं थांबवतात आणि चमत्काराला सुरुवात करतात. आजचा हा सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय कुठेही जाऊ नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ या नामातच किती ताकद आहे. आपल्याला किती प्रसन्न वाटतं जेव्हा आपण स्वामी समर्थांचं नाम जप करतो. माणसाच्या मनात भक्ती असावी, श्रद्धा असावी, मात्र अंधश्रद्धा कधीच नसावी. जीवनात तुम्ही सेवा करा, तुम्ही भक्ती करा, परंतु चांगल्या निर्मळ मनाने करा. फक्त आपलं एखादं काम वधवून घेण्यासाठी देवाची सेवा करत असाल तर करू नका. आताच बंद करा. कारण तुम्ही त्यासाठी पात्र नाही. जीवनात आनंद झाला तर तो आनंद देवासोबत नक्की तुम्ही शेअर करा. परंतु आपण फक्त दुःखाच्या काळातच देवळात जातो. एकदा दुःख संपलं की देवाला विसरून जातो. आणि हे बहुतेक काळात होतच असतं. आणि हे आपल्यासोबतही कधी आपण असा अनुभव केला असेल. जेव्हा आपल्याला खरोखर चांगला आनंद होतो तेव्हा आपण त्या आनंदात देवाला सहभागी करून घेत नाही. मग असं का? जेव्हा आपण दुःखात देवाला सहभागी करून घेतो तर मग आनंदात नको का सहभागी करून घ्यायला? या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच सांगा. आपल्याला जीवनात जे काही दिलं आहे, चांगलं असू द्या किंवा वाईट असू द्या, हे सर्व भगवंतानेच दिलं आहे ना. मग भगवंताची एवढी सुंदर देण आपल्याला दिलेली असून आपण त्याची हेळसांड का करतो? का आपण देवाला चांगल्या कामांमध्ये सहभागी करत नाही? तुमचं दुःख सोडवण्यासाठी देव तुमच्यापर्यंत येतात. मग तुमच्या आनंदातही ते सहभागी व्हायलाच हवे. जीवनाचा हा नियम आहे. माणूस त्याचं काम झालं की त्याला मदत केलेल्या माणसांना तो विसरून जातो. आणि आपणही त्यामध्ये मोडू नाही अशी माझी अपेक्षा आहे. ज्यांनी वाईट काळात आपल्याला साथ दिली, ज्यांनी वाईट काळात आपल्याला सावरलं, त्यांची साथ तुम्ही कधी सोडू नका. त्यांनाही तुम्ही वाईट काळातून नक्की बाहेर काढा. मग ते तुमचे मित्रपरिवार असू द्या, तुमचे भाऊबंद असू द्या किंवा तुमच्या जीवनातील तुमचे आईवडील, तुमचे इतर कोणी सदस्य असू द्या. दुसरं, तुमच्याबद्दल कितीही वाईट विचार केला तरी तुम्ही त्याच्याबद्दल वाईट विचार मात्र करू नका. ठीक आहे, तुम्हाला त्याची मदत करायची नसेल तर करू नका, परंतु त्याच्या वाईटावर तुम्ही टपून राहू नका. जर तुम्ही त्याच्याबद्दल वाईट चिंतत असाल तर तसंच तुमच्याबद्दल घडेल. आपले पूर्वज आपल्याला सांगून गेले आहेत की आपण दुसऱ्यासाठी जर एखादा खड्डा खणला तर त्या खड्ड्यात आपण स्वतः पडत असतो. आणि हे खरं आहे. जर तुम्ही इतरांच्या वाईटासाठी काही प्रयत्न करत असाल तर तुमचं वाईट होईल आणि त्यांचं चांगलं होईल. हे खरं आहे. म्हणून दुसऱ्याचं वाईट होईल असं कधीच बोलू नका किंवा असे काही प्रयत्न करू नका. तुम्ही तुमच्या चांगल्यासाठी प्रयत्न करा. दुसऱ्याला त्याच्या इच्छेनुसार जगू द्या. त्याच्यामध्ये तुम्हाला वाटत असेल की
त्याच्यात हस्तक्षेप करू नये तर करू नका. तुम्हाला कोणाची मदत करता येत नसेल तर करू नका. परंतु तुम्ही कधीच दुसऱ्याचं वाईट होईल असं वागू नका. जर नकळतपणे देखील तुमच्यामुळे कोणाच्या डोळ्यात अश्रू येत असतील, कोणाचं मन दुखत असेल, तर त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात. म्हणजे तुम्ही पापाचं ओझं स्वतःवर घेतात. तुमच्यामुळे ना कोणाच्या डोळ्यामध्ये अश्रू आलं पाहिजे, ना कोणाचं मन दुखलं पाहिजे, ना कोणाचं वाईट झालं पाहिजे. जर हे सर्व नियम तुम्ही पाळत असाल तर तुम्ही खरे स्वामी भक्तीमध्ये मोडत आहात. देव देखील तुम्हाला वारंवार हेच सांगत आले आहेत की जरी तुम्हाला कोणाची मदत करता येत नसेल तर करू नका, परंतु कोणाचं वाईटही तुम्ही अजिबात करू नका. जीवनाचा हा नियम आहे. त्या नियमामध्ये आपल्याला बसायचं आहे. हा नियम आपल्याला काय सांगतोय ते एकदा बघा. या नियमामध्ये आपण बसतोय का ते एकदा बघा. निव्वळ आपल्या कामासाठी भक्ती करू नका. भक्ती करायची तर निरंतरपणे शेवटच्या श्वासापर्यंत करा. एकदा स्वामींचं नाव घ्यायला सुरुवात केली ना, मग जीवनाच्या शेवट होईपर्यंत स्वामींचं नाम मात्र सोडू नका. तुम्हाला जीवनाच्या शेवटच्या क्षणी देखील हा अनुभव येईल की मी भक्ती केली होती, ती भक्ती अजिबातही वाया गेली नाही. मी देवाचं जेवढं नामस्मरण केलं ते हे वाया गेलं नाही. त्याची तुम्हाला एक नाही एक दिवस त्याचा अनुभव मात्र तुम्हाला नक्की येईल. ज्यावेळी तुमची मदत करण्यासाठी कोणीच नसेल, तुम्ही एकटे पडले असाल, तेव्हा असा एक चमत्कार होईल की ज्याची तुम्ही अपेक्षा देखील केली नव्हती. ते सुद्धा शक्य होईल. जे अशक्य होतं ते सुद्धा तुम्ही प्राप्त करू शकाल, ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केली नव्हती. अशा या अद्भुत भक्तीची तुम्हाला शक्ती समजेल. जीवनात कधीकधी तुम्हाला रडावं वाटतं. खुशाल रडा, देवापुढे रडा, तुमचं मन मोकळं करा. कारण या जीवनात कोणालाही आपलं दुःख सांगत बसू नका. सांगायचं असेल तर आपल्या भगवंताला सांगा. कारण इतर लोक तुमचं दुःख समजून घेणार नाहीत, तर तुमच्या दुःखावर मीठ चोळण्याचं ते काम करतील. जीवनात कधीकधी आपल्याला खूप वाईट अनुभव येतात. आपलीच लोक आपल्या पाठीमध्ये खंजीर खुपसून मोकळे होतात. आपल्याला एकटं वाऱ्यावर सोडून जातात. त्यांचं काम झालं की आपली साथ सोडतात. आणि ही जगाची रीत आहे. एकदा एखाद्याचं काम झालं की तो परत त्याचं नावसुद्धा घेत नाही, त्याला विसरून जातो. आणि हे आपल्याचबद्दल घडत नाही तर हे सर्वांबद्दल घडतं. परंतु आपण असं करू नका, कारण आपण स्वामी भक्त आहोत. आपण इतरांसारखे नाही आहोत. ज्यांनी आपल्याला मदत केली, ज्यांनी आपल्याला वेळोवेळी पाठराखण केली, ज्यांनी आपल्याला वाईटातून बाहेर काढलं, अशांची साथ मात्र तुम्ही जीवनात कधीच सोडू नका. कधीकधी तुम्हाला याचा अनुभव येईल की आपल्याला अपेक्षा नसताना देखील एखाद्याने आपल्याला मदत केली तरी कशी. ती तुमच्या भक्तीमुळे शक्य झालं. भगवंताने त्याला एक लीला दाखवली की तो तुम्हाला मदत करण्यासाठी आला. जीवनात जे काही होईल ते भगवंतच करतील. कारण विना भगवंताच्या अनुमतीशिवाय या जीवनाच्या कुठल्याही टप्प्यामध्ये काहीच होऊ शकत नाही. साधं झाडाचं पानसुद्धा हलू शकत नाही. जोपर्यंत भगवंताची आज्ञा घेत नाही तोपर्यंत हवाही एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे जाऊ शकत नाही. सर्व काही भगवंताने नियमितपणे केलं आहे, सुरळीत सुरू आहे. तुम्ही फक्त तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी लढत राहा, प्रयत्न करत राहा. जीवनात निराश होऊ नका, थांबू नका. कोणी कितीही वाईट बोललं तरी वाईट वाटून घेऊ नका, कारण वाईट बोलणारे खूप आहेत आणि चांगलं बोलणारे खूप कमी आहेत. आपण चांगलं करत आहोत ना, मग घाबरण्याची गरज नाही. जे होईल तुमच्या चांगल्यासाठीच होईल. फक्त विश्वास ठेवा, भक्ती करत राहा. मनामध्ये विश्वास असेल, भक्ती करत असाल तर सर्व काही शक्य होईल. आजचा सुंदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच सुंदर व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.